आता बातमी नाशिकमधून आहे, मात्र त्याचा संदर्भ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंशी थेट आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाली आणि या युतीनंतर अनेक ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते पळू लागलेले दिसू लागले। ठाकरेंच्या युतीनंतर जो जल्लोष नाशिकमध्ये झाला तो आपण पाहतोय। याच जल्लोषामध्ये सहभागी असलेले दिनकर पाटील हे गुरुवारी भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी झाले। बुधवारी मनसेचे नेता आणि गुरुवारी दिनकर पाटील भाजपाचे नेता होते। त्यांनी राज ठाकरेंना राम राम केला। राज ठाकरेंच्या भूमिकेबाबत त्यांनी काय व्यक्त केली आहे भावना ते जाणून घेतलंय आमचे सहकारी आणि प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। अण्णा, एका रात्रीत असं काय झालं तुम्ही भाजपमध्ये? सर्व आमच्या अनेक मित्र परिवाराचा इच्छा होती की आपल्याला जर सर्वांगीण विकास करायचा असेल, राज्यात केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि आपण सुद्धा भारतीय जनता पार्टीत गेलं पाहिजे आणि सगळ्या जनतेला जी अपेक्षा विकासाची ती झाली पाहिजे। त्या दृष्टिकोनातून अमोल पाटील, लता पाटील, रवींद्र धिवरे, संगीता गोटेकर, भारती धिवरे आम्ही सर्वांनी भारतीय जनता पार्टीत गिरीश भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी आज प्रवेश केलेला आहे। आपण मनसेमध्ये गेल्यानंतर विधानसभा निवडणूक लढवली होती। मनसेने मोठी जबाबदारी, म्हणजे अर्थातच राज ठाकरेंनी मोठी जबाबदारी आपल्याला दिली होती। म्हणजे पक्षावरती नाराजी आहे किंवा काय, म्हणजे कुठल्या मुद्द्यावरती? मी कोणावरच नाराज नाही, मागे नव्हतो, आताही नाही, पुढेही नाही। सगळा भारत चांगला आहे। भाजपमध्ये आज काही नेत्यांना घेत असताना विरोध मोठ्या प्रमाणात झाला। स्थानिक भाजप माझ्या बाबत नाही। आता माझी बहीण बघितली, माझ्या बाजूने होती सीमाता हिरे, मला कोणी विरोध केला नाही। माझी बहीण आहे आणि ती, आणि सर्व मी भारतीय जनता पार्टीत पहिले 11 वर्ष काम केलेले, त्यामुळे सगळ्यांचं माझ्यावर प्रेम होतं, जीव होता। परत सगळ्यांनी मला आदराने घेतलं। काही आपल्याला आश्वासन मिळाले भाजप? काय आश्वासन घ्यायचं, ते काय देतील ते। अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे। दिनकर पाटील आज भाजपमध्ये गेलेले आहेत आणि विकासाच्या मुद्द्यावरती मी भाजपमध्ये प्रवेश केला, अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। महाराष्ट्र देश हुकुमशाहीकडे चालला होता। लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हे दोन्ही बंधू राज साहेब, उद्धव साहेब एकत्र येणं फार गरजेचं होतं आणि आज दोघं बंधू एकत्र येण्याची अख्खा महाराष्ट्र वाट बघत होता। आणि नाशिक महापालिका असो, मुंबई असो, ठाणे असो, पुणे असो, या ठिकाणी दोन्ही भावांची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे। ज्या पद्धतीनं नाशिकच्या भारतीय जनता पार्टीमध्ये सुंदोपसुंदी दिसली, तशीच प्रतिक्रिया ही जवळपास पुण्यात शरद पवार गटात होती आणि तिथे नाराज असलेले